नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कुकिंग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वातीज किचन कट्टा। तर मंडळी, गोकुळाष्टमी आहे आणि गोकुळाष्टमी म्हटलं की सुंठवडा हा प्रसादामध्ये हमखास बनवला जातो। तर हा प्रसादामध्ये बनवला जाणारा सुंठवडा कसा बनवायचा, अगदी हा जास्त दिवस टिकण्यासाठी काय करावे, यामध्ये काय काय साहित्य आहे, हे तुमच्यासोबत मी छोट्या छोट्या गोष्टी शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी गॅसवरती एक कढई मी इथं घेतलेली आहे। 1 वाटी सुकलेल्या खोबऱ्याचा किस मी इथं घेतलेला आहे। 1 वाटी खोबऱ्याचा किस, यासाठी जेवढं प्रमाण पाहिजे तेवढं प्रमाण मी तुम्हाला इथं सांगत आहे। सर्वात आधी खोबऱ्याचा किस मंद आचेवरती थोडासा हलकासा भाजून घेऊया, म्हणजे हा खोबऱ्याचा किस जरी सुंठवडा जास्त दिवस राहिला तर खराब होणार नाही किंवा याचा खोबऱ्याचा किस जे आहे त्याचा वास येणार नाही। थोडासा खोबऱ्याचा किस भाजून घेतल्यानंतर एका ताटामध्ये आपण काढून घेऊया थंड होण्यासाठी। त्यानंतर एका वाटीमध्ये 10 बदाम, 6 काजू आणि 4 पिस्ता मी इथं घेतलेला आहे। सोबतच इथं कढईमध्ये आपण हलकासा भाजून घेऊया। त्यानंतर एका ताटामध्ये हे बदाम काजू आपण काढून घेऊया, हलकंसं भाजून घ्यायचं आहे बघा। आणि त्यानंतर याच कढईमध्ये आपण पुढची वस्तू जी भाजून घेणार आहोत ती म्हणजे 1 चमचा खसखस। तर याच्यामध्ये मी 1 चमचा खसखस घेतलेला आहे। मी तुम्हाला सांगितलं जसं की 1 वाटी खोबऱ्याचे किस प्रमाणासाठी मी तुम्हाला हे प्रमाण एवढंच सांगत आहे। तर 1 चमचा खसखस भाजून घेतली। त्यानंतर 1 चमचा बडीशोप आपण इथं याच कढईमध्ये भाजून घेणार आहोत, हलकीशी भाजून घ्यायची आहे। एका ताटामध्ये बडीशोप काढून घेऊया, पण सोबतच 2 विलायची देखील याच बडीशोपमध्ये आपण भाजून घेणार आहोत बघा। आणि बडीशोप आणि विलायची एका ताटामध्ये आता आपण काढून घेऊया। तर त्यानंतर बघू शकता आपण बडीशोप विलायची काढून घेतली। आता एका वाटीमध्ये मी पिवळी खारीक जी सुकलेली असते बघा, तर ते 10 खारीक मी इथं घेतलेल्या आहेत। आणि बघा बडीशोप आणि खसखस जे आपण भाजून घेतलेला एका ताटामध्ये काढून घेतली। दुसऱ्या ताटामध्ये सुकलेल्या खोबऱ्याचा किस, बदाम काजू, त्यानंतर एका वाटीमध्ये 2 चमचे मी इथं पत्री खडी साखर घेतलेली बघा, थोडी मोठ्या आकारामध्ये असते। आणि 1 इंच 2 सुंठ मी इथं घेतलेला आहेत, 1-1 इंच। आणि त्यानंतर एका वाटीमध्ये खारीक मी इथं फोडून म्हणजे त्याच्या आतील बी काढून मी इथं घेतलेला आहे बघा। आता त्यानंतर सर्वात आधी मिक्सरमध्ये आपण जे बारीक करून घेणार आहोत ते म्हणजे इथं खारीक बारीक करण्यासाठी वेळसुद्धा लागतो आणि मिक्सरचं भांडं खराब होऊ नये यासाठी खारीकचे बारीक तुकडे करून घ्यायचे। आणि सोबतच मी इथं सुंठवडा थोडासा खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि हा सुद्धा आपण मिक्सरमध्येच खारीकसोबतच बारीक करून घेणार आहोत बघा। तर बघा थोडासा रवाळ असा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे, खूप बारीक पावडरमध्ये करायचं नाही आहे, खाताना अगदी दाताखाली छान लागतं। अगदी थोडंसं रवाळ असं थोडंसं बारीक करायचं आहे। एका ताटामध्ये हे काढून घेतलं। त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू बदाम पिस्ता तो देखील बारीक करून घ्यायचा बघा थोडासा। आणि तो एका ताटामध्ये आपण ज्या खोबऱ्याचं किसच्या ताटामध्ये आहे त्याच ताटामध्ये आपण हे सर्व काढून घेऊया। त्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे बारीक करणार आहोत ते म्हणजे बडीशोप आणि खसखस, तर ती देखील आपण आता बारीक करणार आहोत। पण ही लवकर बारीक होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये रोजच्याच वापरातली साखर, ती 1 चमचा मी इथं घेणार आहे। ज्या चमच्याने आपण बडीशोप खसखस घेतली त्याच चमच्याने मी इथं 1 चमचा साखर घेतली आणि अगदी मिक्सरला आपण ही बारीक करून घेऊया। ती देखील बारीक केलेली एका ताटामध्ये आपण काढून घेऊया। सर्व साहित्य बघा एका ताटामध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे। आता त्यानंतर काय करणार आहोत की सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता सर्व साहित्य आपलं मिक्सरमध्ये बारीक करून झालेलं, थोडंसं रवाळ देखील केलेलं आहे। तुम्हाला सांगितलं की दाताखाली खाताना अगदी छान लागतं हा प्रसाद, त्यासाठी। आणि जो खोबऱ्याचा किस आपण भाजून घेतला होता एका ताटामध्ये बघा साईडलाच होता, तो देखील याच्यामध्ये आपण आता मिक्स करून घ्यायचा आहे। हा आरोग्यदायी सुंठवडा जास्त दिवस टिकतो सुद्धा आणि आपल्या आरोग्याच्या दिशेने भरपूर आपल्या शरीरासाठी चांगला देखील आहे। आणि गोकुळाष्टमीला पण हमखास बनवला जातो हा सुंठवडा, बऱ्याच ठिकाणी प्रसादामध्ये वाटवला जातो। आता यानंतर याच्यामध्ये मी जी चौकोनी खडी साखर मी तुम्हाला थोडं मोठ्या आकारामध्ये म्हटले होते, पत्री खडी साखर याला म्हटलं जातं बघा, ती 2 चमचे साखर मी इथे याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। आता हा तुम्ही प्रसादामध्ये हा सुंठवडा नक्कीच तयार करू शकता किंवा प्रसादामध्ये तुम्ही वाटू शकता। तर मंडळी, असा हा आरोग्यदायी सुंठवडा तुम्ही नक्की बनवा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी या चॅनलवरती आपण पुन्हा परत भेटूया।